अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर पाणी, महाराजांच्या नावाला साजेचं स्मारक राजकोट किल्ल्यावर उभारणार, दोषींवर कारवाई होणारच, अजित पवारांची प्रतिक्रिया. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले, शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना, निलेश राणेंचा ट्विट करत प्रश्न उपस्थित. शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी अजित पवारांनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागितली, एकदा नाही 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई पालघरमध्ये कार्यक्रम, मोदींच्या उपस्थितीत पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन. मोदींच्या उपस्थितीत वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध, संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस. पंतप्रधान मोदी बंगालवर बोलतील की बदलापूरवर बघू, मोदींच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही, तानाजी सावंतांचं राष्ट्रवादी पक्षाबाबत वादाचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलटा होतात, सावंतांचं विधान. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर तानाजी सावंतांबाबत अजित पवारांना प्रश्न, तानाजी सावंतांच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. जे खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात, ते काही बोलू शकतात, अमोल मिटकरी यांचं ट्विट. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं अजितदारांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन. हर्षवर्धन पाटलांचा आज इंदापुरात कार्यकर्ता संवाद मेळावा, हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, कार्यकर्त्यांसमोर पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष. विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत मैदानात उतरणार, केरळमधील बैठकीत निवडणुका, नवीन अध्यक्षाची निवड यासह संघाच्या विविध विषयांवर चर्चा होणार. आज दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक, गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार, पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. गाडी पकडल्यानं आमदार संतोष बांगरांची आरटीओ अधिकाऱ्याला शिबिगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे लैंगिक विकृती पाहूनच त्याला सोडलं, अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचा जबाब. ठाकरे गटाचे उमेदवार अभ्यंकर अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आले, मुंबई शिक्षक मतदारसंघातील निकालाला सुभाष मोरेंकडून न्यायालयात आव्हान. भारत डोजो यात्रा लवकरच सुरू होणार, राहुल गांधींकडून मार्शल आर्टशी संबंधित व्हिडिओ प्रसिद्ध करत माहिती.